लेकिन हमारे मिलिंद बाबू जापानीज कंपनी के लिए काम करते हैं और जापानीज लोग से जरूर आपको जड़ी बूटी खाते हैं कि आप दिन ब दिन जवान होते जा रहे हैं। वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर्स बोरीवली एवर प्रोड्यूस्ड, मिलिंद सावंत एंड हेमंत जोशी, वी वेलकम यू। बल्ले का अंदरूनी सिरा बॉल पीछे गई है। नए बैटर है रोहित और 2 रन वहां पर मिलेंगे बैटर रोहित को। स्कोर 2। ये वो लेजेंडरी प्लेयर्स है दोस्तों जिन्होंने बोरीवली की नुमाइंदगी की। आज पूरी दुनिया में जो बोरीवली पहुंचा है ये रोहित शर्मा की वजह से पहुंचा है, अलग बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में एक से बढ़कर एक खिलाड़ी बोरीवली ने दिए। वाइड बॉल, भरत वाघेला, मंदार गरुड़े, सुकेश राव बाबा, संतोष गणपत बंड, मनीष सावंत, मुकेश गावड़, किशोर। बंडिया बॉयज की टीम की जितनी तारीफ की जाए उतनी कम है। दीपक शाह, भरत वाघेला, अजय दादरकर, जयेश दादरकर और बिपिन मांजरेकर, विकास पाटिल, एगी। अब मतलब मैं अगर नाम लेना है मतलब और लेने भी चाहिए क्योंकि ये बोरीवली की आन बान शान है। सुधीर भाई कदम, सुधीर साळवी, वीनू कदम, मुकेश पटेल जो हमारे साथ इस वक्त बैठे हुए हैं, बहुत बड़े बड़े टेनिस बॉल क्रिकेटर्स बोरीवली ने दिए, ईस्ट से वेस्ट से। राम यादव को हम कैसे भूल सकते हैं, बोरीवली बॉयज के सौरभ, राम यादव, रऊफ खान, रजनीश तिवारी, बत्तू, सभी मतलब बहुत। मैं लिस्ट अगर पढ़ने बैठूंगा तो शायद हो सकता है 1-2 ओवर का समय चला जाए, बट ग्रैंड सैल्यूट टू ऑल दी बोरीवली क्रिकेटर्स। स्कोर है 4, 1 विकेट पर। साई के बल्ले का मोटा सिरा लिया, बॉल गई पीछे भूषण पाटिल के पास। भूषण पाटिल थे। सीताराम, नर्मदा, अर्जुन, कई टीमें, बंडिया बॉयज, बोरीवली बॉयज। इस बार बॉल को पुल किया है और कैच का मौका है। सुनील चावरी पीछे जाते हुए, कप्तान स्वयं कैच लेते हुए और आउट होकर वापस लौटना पड़ेगा यहां पर बैटर रोहित को। दो विकेट के नुकसान पर सुनील चावरी, इन्होंने कैच लिया, पीछे कदम भागते हुए गए थे और बढ़िया कैच। रेड डेविल्स नोएडा रायगढ़ टीम इस वक्त टॉस जीतकर पहले बॉलिंग कर रही है। नए बैटर अफरीन पाटिल। थैंक यू ऋतिक पेडनेकर फॉर बीइंग विद अस। आज आपने अपने रोल मॉडल विश्वजीत ठाकुर के साथ आपकी तस्वीर हुई। ठाकुर साहब तस्वीरें बहुत कम खिंचाते हैं लेकिन अच्छी खिंचाते हैं। किसी दिन मैं भी हमारे जो तीनों अंपायर हैं उनसे दरख्वास्त करूंगा आपके साथ हमारी भी एक तस्वीर होनी चाहिए। नासिर भाई, हंसता हुआ नूरानी चेहरा माशाल्लाह, और हमारे अजीत म्हात्रे, भूमिपुत्र और महेश चंदवणकर, बुमरो। नया ओवर करेंगे विक्रांत चौहान, लेफ्ट आर्म स्पिन गेंदबाज, असल मुंबईकर जिसको कहते हैं ना, ये क्रिकेटर कि अगर नाम लूं तो उनमें का विक्रांत चौहान, इसके खून खून में मुंबई है। और लेफ्ट आर्म स्पिन बॉलर है, सामने बैटर है साई। मार्शल कामेश स्पोर्ट्स 5 runs and 2 wickets।
बैकफुट पर जाकर अपर कट लगा दिया है, क्या ये पार कर जाएगी? नहीं, वहां पर शायद बाउंड्री लाइन के बाहर जा नहीं पाई है, रोका गया था विशारद पगारे द्वारा। बहुत अच्छे खिलाड़ी है लालबाग के, श्रीजा 11 लालबाग के लिए कई साल खेले विशारद पगारे। लेदर बॉल क्रिकेटर है, डेविड गोवर की तरह उनकी घुंघराले बाल है और बहुत हैंडसम क्रिकेटर है, टॉल, लैंकी एंड स्लिम ट्रिम प्लेयर। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन 2 विकेट के नुकसान पर। वी वेलकम श्री हेमंत जोशी एंड मिलिंद सावंत, द लेजेंडरी क्रिकेटर्स फ्रॉम बोरीवली। वाइड बॉल। तो बोरीवली की जो टीमें रही उसमें प्रेसी, डैशिंग, सीताराम, नर्मदा अर्जुन, बोरीवली बॉयज, कई ऐसी टीमें रही। जय अम्बे बोरीवली ईस्ट की एक अच्छी टीम हुआ करती थी। और सबसे बड़ी बात यह है कि बोरीवली, दहिसर, कांदिवली और गोरेगांव, यहाँ से बहुत प्लेयर्स आए। उत्तर मुंबई की मैं बात करूँ, मलाड से भी प्लेयर आए और इन्होंने राज कपूर मेमोरियल, बादल बिजली बरखा जैसे अव्वल दर्जे के टूर्नामेंट्स में खेला। विक्रांत का एक चाइना मैन पिक कर दिया, पिकअप शॉट और बॉल जाएगी सैर सपाटे पर। 6 रन। व्हाट अ शॉट बाय का भव्य स्वागत किया गया उस सिक्सर के जरिए फ्रिन द्वारा। टप्पा खाकर बॉल कांटा बदलती हुई तेज जाएगी बाउंड्री लाइन की तरफ। बोनस के रन आते हुए यहां पर वाइड और उस पर चौका। स्कोर हो गया 18, 2 विकेट। सारे नाम मतलब कभी कभी लेना मुश्किल हो जाता है, लेकिन जितने याद आ रहे हैं मैं ज़रूर सबका जिक्र करना चाहूँगा जिन्होंने बोरीवली के क्रिकेट को सुजलाम सुफलाम किया। नाता, इस बार एक्स्ट्रा कवर की और खेला है, वहां पर घास पर सरकती हुई बॉल बाउंड्री रोप को टच कर चुकी है और एक चौका। शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है, हवा रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम। 22 for 2। विजू मोरे, इनको हम याद करना चाहेंगे, वन ऑफ द फाइनेस्ट क्रिकेटर्स आई सॉ एवर फ्रॉम MHB। इस बार तगड़ा शॉट, फ्रीन के ये शॉट पे आफरीन आफरीन आफरीन। 6 रन। मोहिते आउटफील्ड में, थॉमस डैश विकेट के पीछे।
मिलिंद सावंत, आपका स्वागत। हेमंत जोशी, आज मुझे याद है गांव देवी एक्सर की बात कहे, बोरीवली स्पोर्ट्स एंड कल्चरल सेंटर, हमारे मुकेश भाई भंडारी की टीम की अगर मैं बात करूं, उनके साथ साया बन के खड़े रहे हेमंत जोशी। गांव देवी शिंपोली को हम भूल नहीं सकते। फर्क सिर्फ इतना है कि अब हेमंत भाई का चश्मा का नंबर शायद थोड़ा बड़ा है और मूछें सफेद हुई है, लेकिन स्कोर आगे बढ़ता हुआ 28 आफ्टर 2 ओवर्स। भरत वाघेला जैसा क्रिकेटर अगर हमारे बीच है, मुझे मुनव्वर राणा साहब का एक शेर याद आ रहा है। मुनव्वर राणा साहब का एक शेर है, बादशाहों को सिखाया है कलंदर होना, बादशाहों को सिखाया है कलंदर होना, आप आसान समझते हैं मुनव्वर होना। तो बिल्कुल यही बात है दीपक शाह के लिए, बादशाहों को सिखाया है क्रिकेटर बनना, लेकिन क्या आप समझते हैं आसान है दीपक शाह होना? दीपक शाह एक ही था और एक ही रहेगा। तो नए ओवर की शुरुआत प्रमेय पटेल द्वारा, जिन्होंने पहला ओवर किया था। नए ओवर की पहली गेंद हुक कर दिया है, आउटफील्ड तेज है, बॉल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, शानदार हुक शॉट, 4 रन, स्कोर हो गया 32। मतलब 25 ओवर, 30 ओवर, 20 ओवर, 16 ओवर, 8 ओवर का क्रिकेट ये क्रिकेटर्स उसने खेला। पटेल की गेंद और लपेट लिया, वहां पर कैच हो नहीं पाया, लेकिन रन लिया साई ने। क्या बैटिंग कर रहा है साई यहां पर। साई और फ्रिन, स्कोर 33 फॉर 2, थर्ड ओवर। आज भी राज कपूर मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट की कुछ पुराने वीडियोस लहरे पर उपस्थित है। लहरे एक चैनल है जिसमें आप देख सकते हैं बोरीवली के क्रिकेटर्स को परफॉर्मिंग पार एक्सेलेंस। और अभी अफरीन का एक गगनचुंबी 6 देखने को मिलने जा रहा है। वाले का मुंबई का आइस हलवा और फ्रीन की बल्लेबाजी का जलवा, दोनों का जवाब नहीं। एक और तगड़ा शॉट, फ्लैट 6।
for the loss of 2 wickets. अब आ चुके हैं अंकुर। अंकुर को ये मैच इस तरह रिकवर करना होगा जैसे हिंदी फिल्मों में खलनायक के अड्डे से हीरोइन को हीरो बाहर निकालता है, डन टन वाला ओवर करना होगा। अजीत मोहिते भी धीरे धीरे चल रहे, बता रहे अभी मैं मौन हूं, दूसरी पारी में बताऊंगा मैं कौन हूं। तो अंकुर सिंह अब बॉलिंग के लिए आ रहे हैं। रायगढ़ प्रीमियर लीग का ये मतलब बहुत बड़े बड़े रिकॉर्ड्स, 10 PL, धमाका बिग बैश, नजीब मुल्ला ट्रॉफी, नए ओवर की पहली गेंद और यहां पर बॉल पीछे गई थॉमस डैश के पास। नजीब मुल्ला ट्रॉफी में मुझे याद है स्टंप तोड़ दिया था अंकुर सिंह ने। सिंह जब गुस्से में आता है तो कुछ भी कर सकता है। स्कोर आगे बढ़ता हुआ 46 for 2। कामेश मार्शल स्पोर्ट्स, कामेश पेडनेकर साहब की टीम है। ओवर नंबर 4 का खेल इस वक्त जारी है और बहुत अच्छी पोजीशन में इस वक्त, हालांकि रेड डेविल्स नोएडा रायगढ़ टीम एक बहुत मजबूत टीम मानी जाती है। आड़े बल्ले से खेलते हुए 1 रन पूरा हुआ है और केवल 1 रन। अंकुर के थ्रोइंग नाम पर बॉल थी। 47 for 2। 2 विकेट जल्दी गिर गए थे लेकिन उसके बाद क्या रिकवरी की है। पहले 2 विकेट लगे तो ऐसा लगा था कि क्या होगा, लेकिन कामेश ने इंटरव्यू में कहा था हम किसी से डरते नहीं, हम हमारा नेचुरल क्रिकेट खेलेंगे। चेंज ऑफ पेस, बहुत ही बेहतरीन बॉल। साई ने बॉल मिस क्या की, बाउंड्री लाइन से सैकड़ों दर्शक की आवाज आ गई। काय करते है साई। हाफ ट्रैकर बॉल थी, बहुत अच्छा सा बल्ले से स्मैश किया है। 1 रन लिया, वहां 1 से ज्यादा मिलना वहां पर मुमकिन भी नहीं था। अच्छा थ्रो आता हुआ भूषण पाटिल के पास। स्कोर अब 48 for 2 विकेट्स। चौथा ओवर चलता हुआ अंकुर सिंह ये भागीदारी को तोड़ने का प्रयास कर रहे हैं। पार्टनरशिप तोड़ना आसान नहीं होता, पार्टनरशिप बनाना उतना ही मुश्किल काम है जितना पार्टनरशिप तोड़ना। पार्टनरशिप का सबसे बड़ा रूल क्या है, चाहे जिंदगी की हो, बिजनेस की हो या फिर आपके खेल की हो, व्हाट अ शॉट, शॉट ऑफ द टूर्नामेंट। ये बिल्कुल रैना, दैट इज रैना। इस बार घुमा के शॉट है, कैच का मौका, विशारद पगारी गेंद के नीचे है, यस, लेकिन ये फ्रीट की बॉल है। लेकिन विशारद पगारे की कमिटमेंट देखिए, फ्रीट की बॉल पर भी जैसे कैच है मैं वैसे ही दौड़ूंगा। इस तरह लालबाग से क्रिकेटर इसीलिए आते हैं कि वो कमिट करके खेलते हैं। विक्रांत जाधव, शुभम जाधव, माने, रोहित माने, आई थिंक विशारद पगारे, लॉट ऑफ गुड क्रिकेटर्स गिवन बाय लालबाग परेल। अम्मा विक्रांत जाधव आपसे प्रार्थना करते हैं मंच पर पधारे। विक्रांत जाधव आपण मंचावर येऊन आश्वस्त मारायचं आहे। श्रीजा 11 लालबाग, गणेश भक्त है विक्रांत जाधव, आइए मंच पर। तो अब अंकुर सिंह का ओवर समाप्त होता हुआ 4 ओवर के बाद स्कोर है 56। आखिरी ओवर करेंगे राज सिंह। कल बहुत अच्छी बॉलिंग रही थी राज की। और अब अजीत मोहिते विकेट कीपर और थॉमस डैश आउटफील्ड में। लास्ट ओवर ऑफ द फर्स्ट इनिंग्स, राज सिंह।
4 ओवर 56 रन राज सिंह के सामने। बैटर है फ्लिन। फ्लिन ने ऐसी बैटिंग की है कि फ्लिन के ऊपर फिल्म भी बनाई जा सकती है, शॉर्ट फिल्म, ऑन फिल्म बाय फोर्स वन लाइव। चैनल को जरूर सब्सक्राइब करें, वीडियोस को लाइक करें, शेयर करें और बेल आइकन दबाना न भूलें। फोर्स वन लाइव जिन जिन खिलाड़ियों ने अच्छा खेला है उसके जो रील्स है उसमें आपको कोलैबोरेट करेंगे। आप जरूर अपना मैसेज चेक कीजिए इंस्टाग्राम में और कोलैबोरेशन को एक्सेप्ट कीजिए। थोड़ा सा बीट करने का प्रयास था राज सिंह यहां पर और दूसरा रन लेने का प्रयास है और विकेट गिरना तय है। साई को वापस लौटना होगा और वाइड बॉल दी जा रही है अंपायर महेश चंद्रवनकर द्वारा। जब गोराई बीच पर क्रिकेट खेलने जाना होता था तो होड़ी में जाना पड़ता था। तो स्कोर नाउ 58 फॉर 3। नया बैटर है प्रकाश। फ्लिन वहां पर है, फ्लिन को बचाओ, फ्लिन अपने को बचाएगा, सिंपल है। इस बार नो बॉल, हुक कर दिया, फ्री आएगी, दौड़कर कम से कम 2 रन बनेंगे। वहां पर विकेट कीपर अजीत मोहिते पहुंचे बैकअप के लिए, अब जाकर राज सिंह पहुंचे। 2 रन, नो बॉल, फ्री हिट, सब कुछ सही होता हुआ यहां पर मार्शल कामेश स्पोर्ट्स के लिए। और फ्री हिट की बॉल पर अगर चौका छक्का फ्लिन ने मार दिया तो सोने पे सुहागा। स्कोर 61 फॉर 3। रेड डेविल्स नोएडा रायगढ़ ने सोचा भी नहीं होगा कि इस तरह से पलटवार होगा फ्लिन का। फोर्स वन यूट्यूब चैनल पर आप जरूर इस टूर्नामेंट को देखें, अपने दोस्तों के साथ लिंक शेयर करें, चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बाजू का बेल आइकन दबाना न भूलें। जिंदगी में फोर्स जरूरी है, पीने के पानी के नल में फोर्स जरूरी है, क्रिकेट में फोर्स जरूरी है। इस बार भी हुक कर दिया है, कम से कम 2 का ये शॉट रहेगा ऐसा बन रहा है। भूषण अब गेंद को ढूंढते हुए वहां पर थ्रो करे, उसके पहले 2 रन फ्लिन। 1 फॉर ऑल फॉर 1 क्रिकेटर फ्लिन। आधा घंटे पहले तक हो सकता है हिंदुस्तान में कई लोगों को पता नहीं होगा फ्लिन कौन है, लेकिन फ्लिन कामयाबी के परचम को इस तरह लहरा रहा है जैसे फरीदाबाद में जिम्बाब्वे के डगलस मैरिलियर ने मैरिलियर स्कूप मार मार कर नाम कर दिया था भारत के सामने। यहां पर सबसे तगड़ी टीम रेड डेविल्स नोएडा के सामने इस वक्त मजबूत प्रदर्शन है। उनका इंडिविजुअल स्कोर अगर मैं बताऊं तो फ्लिन 36, 13 बॉल में 36 रन। क्या बैटिंग कर रहा है फ्लिन। और फ्लिन आप इस तरह बैटिंग कर रहे हैं, मैं दावे के साथ कह सकता हूं सोमवार मंगलवार को आपको कहीं ना कहीं बड़े पैकर का फोन आएगा, अमचतुन खेड़शील का। कई नजरें ढूंढ रही है फ्लिन को। योगेश जगताप जैसा थोड़ा बॉलिंग एक्शन है। बेहतर बॉल लेकिन नो बॉल। अब टप्पा जब सही था तो नो बॉल। स्कोर 64 रन पर पहुंचा है, 64। ज्यादा बड़ा स्कोर नहीं है। फ्री हिट
रायगढ़ की बैटिंग की ताकत को देखते हुए ये पर्याप्त नहीं है, लेकिन इस वक्त दबाव बनाया फ्लिन ने। सबसे बड़ी बात है, मार्शल कामेश स्पोर्ट्स को उसने विटामिन आर का इंजेक्शन दे दिया। स्टंप टू स्टंप बॉल थी, थोड़ा मार लगा है। दर्द होता है जब ऐसी कोई जगह पर बॉल लगे। दोपहर को चाय पीने के बाद मुंह में बनारसी मीठा पान अगर हो और उसका रस लेते लेते जो मैच देखने में मजा है। 2 कदम आगे है, बहुत बेहतरीन गेंदबाजी राज सिंह की। आज का दिन सिराज और राज दोनों को आपने देखा। भांडुप स्ट्राइकर्स टीम ऑफ द डे, क्या बैटिंग की आज भांडुप स्ट्राइकर्स ने। घोड़बंदर धमाका चषक कविश 11 मुलुंड में जो क्रिकेट खेली, सीधा राहुल चौधरी, विशाल कनौजिया, रमेश, इनको अलग अलग टीम से कॉल आने शुरू हो गए। फ्लिन को कॉल आएगा, कोई ना कोई टीम कॉल करेगी, ऐसा मुझे लग रहा है। एक और तगड़ा शॉट, विशरद के बाजू से गुजरती हुई बॉल और अंपायर का इशारा। 4 रन का शानदार चौका फ्लिन का। स्कोर 68। चालीस पर खेलते हुए फ्लिन आज के दिन की सबसे मजबूत पारी हम कह सकते हैं। जिस तरह 2 विकेट गिरने के बाद वो आए, एक अच्छा शॉट है, कम से कम 2 रन बन सकते हैं। पहला रन तेज पूरा किया, दूसरे की कोशिश, विक्रांत चौहान का थ्रो पहुंचे, उसके पहले 2 रन मुकम्मल हुए और इस तरह स्कोर अब आगे बढ़ेगा। स्कोर हो गया 70। फ्लिन ने यहां पर समा बांध दिया। आज एक से बढ़कर एक दिलकश शॉट्स खेले। लॉन्ग ऑन की तरफ खेला है, थॉमस के पास बॉल पहुंचे, उसके पहले 1 रन पूरा किया, दूसरा होना मुश्किल है। 71 रन बने और 30 गेंदों में 72 रन बनाने हैं। लेकिन जो पारी आज फ्लिन ने खेली है, अगर आपने ताली नहीं बजाई तो आप जिंदगी में कभी भी विकेट नहीं ले पाएंगे, रन नहीं बना पाएंगे, इसलिए ताली बजाइए। 45 नॉट आउट, व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस। टीम के लिए खुददारी के साथ खेलना ये बहुत बड़ी बात होती है और कामेश के चेहरे पर एक स्माइल है। यस, विल फाइट इट, व्हाट एन इनिंग्स। अनिकेत, साई, तमाम खिलाड़ी उन्हें मुबारकबाद दे रहे हैं। फ्लिन, व्हाट एन इनिंग्स बाय यू, सेंटर ऑफ अट्रैक्शन। और अब एक अच्छा मुकाबला हमें देखने को मिलेगा दूसरी पारी में। टारगेट है 72 का एंड इट शुड बी अ गुड मैच। इस मैच की विजेता टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स के सामने आज का 6ठा मैच खेलेगी और फिर आखिरी मैच में 6ठे मैच की विजेता टीम जो है वो मुकाबला करेगी भांडुप स्ट्राइकर्स का। वेलकम रमन गमरे, रमन कैरम क्लब आरसीसी। आइए रमन भाई, आपका स्वागत है। रमन कैरम क्लब
आइए रमन भाई। सबसे पहले हम सत्कार लेने जा रहे हैं हेमंत जोशी का, एन एवरग्रीन क्रिकेटर हेमंत जोशी, या आपला एक स्वागत आहे। हेमंत जोशी या आपला एक सत्कार आहे। अरे तुमचा नाही होणार तर कोणाचा होणार? मुकेश भंडारी के राइट हैंड कहे जाएंगे हेमंत जोशी। व्हाट अ क्रिकेटर इज। और ये हमारी ओर से आपको एक ये मोमेंटो दिया जा रहा है। हेमंत जोशी, वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर्स, मैनेजर्स, ऑर्गेनाइजर, थैंक यू सो मच। यस ठीक है यार। और टेनिस क्रिकेट में अशरफ खान कहिए या फिर अमोल मात्रे जैसे हैंडसम क्रिकेटर है, लेकिन द फर्स्ट हैंडसम क्रिकेटर ऑफ मुंबई टेनिस क्रिकेट एंड अजाइल विकेट कीपर, शार्प रिफ्लेक्सेस, मिलिंद सावंत। आइए आपका एक सत्कार होने जा रहा है। अमित बाबा ठवाड़ गया तो मिलिंद के टाइम पे यूट्यूब नहीं था भाइयों ने, तो मिलिंद के ऑटोग्राफ लोग अपने दिल पे लेते, ऐसा ही विकेट कीपर था। हाईली एजुकेटेड, वर्किंग फॉर कॉर्पोरेट, वेरी डिसिप्लिन्ड ह्यूमन बीइंग, एंड वी विश यू गुड लक मिलिंद भाई। अशीच प्रगती करत रहा। सुपर डुपर विकेट कीपर, थैंक यू सो मच मिलिंद भाऊ, आपला खूब खूब धन्यवाद। तो आइए अब दूसरी पारी की शुरुआत होगी और माइक्रोफोन पर लौटेंगे आप सभी के साथ हमारे जोशीले कमेंटेटर भरत मोरे। धन्यवाद। वेलकम बॅक आलेल्या क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2024 पर्व 7 आयोजक दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन, द ग्रेट मराठा, कामेश स्पोर्ट्स, अमित बाबा डवाल, भरतजी वाघेला, कैलाश मात्रे आणि संपूर्ण टीम। अतिशय चांगलं आणि शानदार दमदार आयोजन। या आयोजनाला ज्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले त्यामध्ये मोहन पाटील, द ग्रेट मराठा संस्थापक, शाखा प्रमुख जुचंद्र, भूषणभाई पाटील, मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष मनोज नायर, सुरेश राणा, D7 स्पोर्ट्स, दिनेश लाड सर, दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन, सिद्धेश लाड, दीपक चव्हाण, आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स, अमरदादा परोळेकर, ताई पॅकर्स, विनायक जाधव मित्र परिवार, निमेश पानसरे, अनिल घाडी क्रिकेट अकॅडमी, रमण गमरे, रमण कॅरम क्लब, JR स्पोर्ट्स, जूड अँड थॉमस, चिंतामण स्पोर्ट्स, प्रकाश पैगम, श्री साई स्पोर्ट्स, शैलू आणि पराग। आइए अब एक सत्कार की तरफ आगे बढ़ेंगे। मैं अमित वाघमारे से प्रार्थना करूंगा, यहाँ पर आए अमित वाघमारे। आपला शुभ हस्ते एक सत्कार होणार आहे। अमित वाघमारे, आमचे मित्र मुकेश पटेल यांचा आपण एक सत्कार घेणार आहोत। मुकेश भाई आइए। जबरदस्त ओपनिंग बॅटर, त्रिमूर्तीचं मैदान असो, गोपाळजी हेमराज शाळा, JB खोत शाळा, मुकेश पटेलने प्रत्येक मैदानावर धावा काढल्या। ओपनिंग बॅट्समॅन, अभिनंदन मुकेश पटेल। अमित वाघमारे आणि भरत वाघेला यांच्याकडून हा सत्कार झालाय, धन्यवाद खूप खूप आपला मुकेश पटेल। जाऊया भरत मोरेकडे, धन्यवाद। धन्यवाद सर। मॅचच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय। पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकाची नाव होतं 71-72चं लक्ष ठेवलं होतं। खास करून जी फिलिंगची बॅटिंग होती ती सर्वांना भावणारी होती आणि काय ते कलात्मक फटके होते। समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या डोक्यावरून मारलेला जो काही षटकार होता तो सर्वांच्या हृदयामध्ये वेगळं स्थान निर्माण करणारा षटकार होता। क्रिकेटचं मादक सौंदर्य पेश करणारा तो फटका होता आणि त्यानंतर बघता बघता 45 धावा कधी झाल्या ते फिलिंगला सुद्धा कळलेलं नाहीये। अखेरकार 72चं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली। एका बाजूला थॉमस डायस, या खेळपट्टीला भलीभाती जाणणारा खेळाडू, तर त्याच्या साथीने दुसऱ्या बाजूला सुनील चावरी आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आशिष पांडे। पहिला चेंडू लॉफ्ट केला, चेंडूला चेंडू जातोय मिड विकेट। हो, हे काय घडलंय? चेंडू हाताला लागून निघेल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेखा पार, चौकार। तर ते चौकारा अगोदर घटना घडली, झेल सुटलाय
MHBचं मैदान आणि थॉमस टायरचं झेल सोडणं म्हणजे किती मोठी चूक करणं, चूक केली आहे हे इथल्या या खेळपट्टीला परिचित असणाऱ्या खेळाडूंना, इथल्या जवळच्या सर्व प्रेक्षकांना माहीत असेल. आम्ही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. थॉमसचा झेल सुटला आणि पहिलाच चेंडूवरती आलाय चौकार. चौकाराने झाली धावफलकाची सुरुवात. आशिष पंडित वरती आक्रमण बोललंय. धावफलक अतिशय चांगलं आहे. त्या धावांचा बचाव करणं या गोलंदाज समेत अवघड नाहीये, सोपही नाहीये. कट काढण्याचा प्रयत्न यावेळेला कव्हर पॉइंटमध्ये चेंडू निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये. चांगली फिल्डिंग पैकी होती. तोपर्यंत एक धाव, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. बघा ते कॅच सोडल्यानंतर भल्या भल्यांच्या डोक्यावरती हात आला. तो आपोआप हात आलाय, कारण त्यांना माहित आहे की ह्या मॅचला कशी कलाटणी मिळू शकते. परंतु 72 या 72चा बचाव करण्यासाठी मार्शल 11 संघ पूर्णपणे सज्ज आहे. त्यांना सुद्धा या मैदानात खेळण्याचा प्रचंड अनुभव आहे. या मैदानाचे खास कळगे माहीत आहेत. कुठे चेंडू कशा प्रकारे ट्रॅव्हल होतो, कधी ट्रॅव्हल होतो, कोणत्या वेळेला होतो, या सर्व बाबींना ते जाणतात. आणि म्हणूनच या 72 धावा या त्यांच्यासाठी खूप मोठा अस्त्र शस्त्र बनून राहिलेल्या आहेत. आता गोलंदाजांवरती ती मदार आहे या 72 धावांना वाचवण्याची. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार हा चेंडू वाईटची सांगता. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने रन्स ऍड होत आहेत. धावफलकाची धावा जर आपण पाहिले तर 6. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. मोठे फटके जितके मोठ्या फटक्यापासून वंचित राहाल तितके मॅचच्या जवळ राहाल. अवे फ्रॉम द बॉडी. पुन्हा एकदा चेंडू जातोय उजव्या यष्टीच्या जास्त बाहेर. वाईटची सांगता होते. 72 हे धावफलक तितकंसं मोठं नाही आहे, तितकंसं छोटं नाही आहे. परंतु अशा प्रकारचे जर धावा आले तर ते छोटं वाटेल. मागील मॅच आपण पाहिली किती लवकर फिनिश केली. खास करून भावेश नाईकचा तो परफॉर्मन्स, 49 धावांची ती वैयक्तिक खेळी, तो झंझावात आणि ओव्हरऑल या सर्व बाबी पाहता या 72चा बचाव करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक चेंडू हा विचारपूर्वक हाताळायचा आहे. प्रत्येक पाऊल हे विचारपूर्वक टाकायचं आहे. आणि आशिष पंडितचा तो प्रामाणिक प्रयत्न सुद्धा होतोय, परंतु जास्त वळण घेणारे चेंडू त्रासदायक. लगातार 2 वाईड आल्यात. 7 धाबा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. सुनील चावरी स्ट्राईक एंडवरती आहेत. पुन्हा एकदा वळतात. महेश शेंदवणकर सातत्याने वळत असताना लगातार 3 चेंडूवरती दर्शवतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. वाईड आणि जशी मगाशी मी सांगितलं तर WD वाला वाईट चालतो, पण WT ची वाईट वेळ चालत नाही. ती एकदा का आली तर मात्र तुम्ही कितीही काही करा होत्याचं नव्हतं. लगातार 3 वाईट आलेत. पण जे 3 एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा ऍड होत असताना धावफलकाची धावा जर आपण पाहिलं तर 8 झाल्यात. 2 चेंडूचा खेळ झालाय. एक चौकार नव्हे, तो जर झेल पकडला असता तर काय चित्र असतं. ज्या वेळेला तुमच्या खात्यामध्ये धावा जास्त असतात त्या वेळेला तुमच्या गोलंदाजाच्या हातांना बळ येतं. ज्या वेळेला क्षेत्ररक्षण चांगलं होतं, चांगल्या झेल टिपला त्यावेळेला अजून बळ येतं. परंतु मागील 3 वाईड नंतर हा खरोखरच वाईट फटका आशिष पंडितसाठी, परंतु चांगला फटका सुनील चावरीसाठी. चेंडू निघून गेला. सीमारेखा पार. मिडविकेट क्लिअर करणारा षटकार. किंवा कोणत्या चेंडूवरती कोणता फटका मारावा त्या प्रकारच्या जर का तुम्हाला योग्य क्रिकेट स्ट्रोक बघायचे असतील तर थॉमस डायर, सुनील चावरे यांसारखे खेळाडू या संघामध्ये आहेत. त्यांचे फटके तुम्ही पाहू शकता. आणि हा एकदम क्लासिकल स्ट्रोक. सही नसीहत शफल झाले. बाहेर निघणारा चेंडू होता. बॅटच्या पूर्णपणे रडारमध्ये आला. पुन्हा एकदा यावेळेला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, फॉलो करतोय. झेल खाली आलाय आणि झेल टिपलाय. षटकारानंतर मिळून दिलाय ब्रेक थ्रू. पहिल्या विकेटचा बदल, पहिला हात.
त्यांची जागा घेण्यासाठी कोण जाईल मैदानाच्या आतमध्ये त्या अगोदर धाबा किती झाल्यात? 14 धाबा धावपलकर. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर आतापर्यंत झालाय 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. डावखुरा फलंदाज मैदानाबाहेर, डावखुरा फलंदाज मैदानात इन. लेफ्ट हँडरची रिप्लेसमेंट लेफ्ट हँडरच्या रूपानं आणि भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. याला सुद्धा प्रचंड अनुभव आहे. भूषण पाटील NPL विजेता कर्णधार. अनेक मैदानात भूषण यांचा खेळ सुद्धा बहरताना आपण पाहिलाय. आज पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाली. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये ते आलेले आहेत. थॉमस डाईस यांना साथ देणं ही प्राथमिक जबाबदारी. पाहूयात कशा प्रकारे ते पार पडतात. आशिष पंडित चांगला कमबॅक त्याने केला. आखूड टप्प्यात चेंडू बाहेर निघणारा, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लांब ठेवला आणि त्या चेंडूला खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि प्रवृत्त केल्यानंतर रिझल्ट मिळाला आहे. परंतु यावेळी हा भूषणसाठी फटका. भूषणसाठी हा चेंडू आखूड टप्प्याचा आणि हा सहज रीतीने षटक. षटकार आला. 6 धावा आल्या आणि या 6 धावांची धावफलक जाऊन पोहोचले 20 वरती. 72 तितकेसे कमी नव्हते, परंतु त्या 72ला कमी करण्याचं काम या षटकाने केलंय. मग ते वाईडने असोत, षटकाराने असोत किंवा अजून कशाने असोत. 20 धावा, 20 रन्स ऑन स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 1 लॉस. टीम रेड डेव्हिल नोएडा रायगड. आशिष पंडित पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा अंतिम चेंडू हाताळण्यासाठी समोर. यावेळेला प्रकट करायचा होता. चेंडू गेला कवचच्या डोक्यावर. क्षेत्ररक्षक आहे काय तिथे आहे. षटकार डन विकेट. षटकार डन विकेट. फलंदाज बाद. भूषण थँक्यू तुझे. पहिलं षटक संपलंय. 20 धावा आहेत आणि 20 धावा येत असताना 2 विकेट. धावा जरूर आल्यात परंतु विकेट सुद्धा केलं. विशारद पगार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. थॉमस डायस अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आशिष कनोजियाने टिपला होता झेल. नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय शुभम. शुभम सांगळे. बघा आशिष पंडितने ज्या प्रकारची गोलंदाजी केली त्याच्यामध्ये षटकार वगळता बाकी चेंडूवरती त्यांनी प्रभाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केला. जरी 20 धावा गेल्या असल्या तरी सुद्धा फ्रंटलाईन बॅटर त्यांनी आउट केल्यात. थॉमस वगळता सुनील चावरी आणि भूषण पाटीलची विकेट खूप महत्त्वाची होती आणि ते महत्त्व जाणत असताना त्यांना मैदानाबाहेर पाठवलंय. हे चांगलं कार्य सुद्धा झालंय. म्हणजे वाईटामध्ये चांगलं काय झालं तर विकेट आलं हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. आता 52 धावांची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 52 धावा. शुभम सांगळे. विशारद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. नॉन स्ट्रायकिंग वरती त्यांना आपण पाहतोय परंतु थॉमस. सगळे प्रेक्षक वाट बघतायत थॉमसच्या त्या ब्लास्टची. परंतु थॉमस काय त्या प्रेक्षकांच्या मनातील इच्छा पूर्ण करेल. प्रेक्षकांच्या मनात ही सुद्धा इच्छा आहे. फिल्डिंग करणारा संघ आपला घरचा आहे म्हणजे त्यांच्यासमोर त्यांच्याकडून सुद्धा चांगल्या परफॉर्मन्सची त्यांना अपेक्षा आहे. पाहूयात नक्की काय घडते मैदानात. कारण शुभम सोबत थॉमस हे मोठं बॅटल आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेने दिलीय चपराट. चेंडू जातो इनसाइड आउट. सीमारेखा पार. चौकार. 4 धावा.
दिवस तब्बल 16 संघांचा समावेश. आजच्या दिवशी खेळणारे संघ 8. आखू टप्प्यात चेंडू आहे, पूल करायचं होतं. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, परंतु दूरवरती राहिलाय चेंडू. फक्त एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. चांगली गोलंदाजी. शुभमने आतापर्यंत जे काही चेंडू हाताळले त्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे मोठा फटका येणार नाही याची काळजी घेत होते. एक चौकार जरूर आला, तो चौका अगदी फ्लॅट 1 बाउन्स चेंडू सीमारेखा पार गेला होता. परंतु त्यानंतर पुढील चेंडू जो हाताळला थॉमससाठी, त्या चेंडूवरती कोणत्या प्रकारे मोठा फटका जाणार याची काळजी घेतली. थ्रू ऑफ द बॉडी लाईन, आणि तो चेंडू येत असताना शॉर्ट सिलेक्शन किंवा बॅटचं कनेक्शन जे चेंडू झालं ते थोडंसं चुकलं आणि म्हणूनच एलिमिनेट होताना थोडीशी अडचण. सिंगल धाव आली. विशारदवरती नजर असणार आहे. 2 फलंदाज जे पास झाले, त्या 2 फलंदाजांनी षटकार मारून बाद झालेत. जास्त वेळ तक धरू शकले नाही खेळपट्टीवरती. थॉमसला कशा प्रकारची विशारद साथ देतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे. शुभम सांगळे गोलंदाजी मार्कवरती आहेत. आखू टप्प्याचा चेंडू आहे, चेंडू उडवला उंच हवेमध्ये. उंची गाठली, अंतर गाठेल का? येस, अंतर गाठलंय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. षटकार. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. मागे आपटलेला चेंडू होता आणि खूप सारा अवधी होता विशारदकडे त्या फटक्याला चूज करण्यासाठी, आणि अगदी त्याच्या शॉर्ट ऑफ पूलच्या रेषेमध्ये तो चेंडू आला आणि चेंडू मात्र निघून गेला. 6 धावांसाठी. या 6 धावा धावफलकामध्ये भर करतायत. जाऊन पोहोचलाय 31 वरती धावफलक. चेंडूचा खेळ झाला 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 5 षटकांचा सामना आहे. 72चा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये रेड डेव्हिल नोएडा रायगड ही टीम. आशिष पंडितचे पहिले षटक 20 धावांचं आलं आणि त्यानंतर असं वाटलं की शुभम काहीचा प्रभाव टाकताना दिसतील. त्या 20 धावांना बॅक करत असताना 8 ते 10 धावाचं षटक हाताळून दडपण फलंदाजावरती आणतील, परंतु तसं झालेलं नाहीये. 3 चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. नजाकतने भरलेला अति सुंदर आणि दर्शनीय स्ट्रोक. क्षेत्ररक्षण असतं अशा ठिकाणी फटका खेळलाय समोरच्या दिशेने. अगदी सुबक आणि नेत्रदीपक फटका. 6 धावांसाठी षटकार. 37 धावा धावफलकावरती आहेत. विशारद ज्या वेळेला बॅटिंगसाठी आले, थॉमसला साथ देणं गरजेची होती, परंतु 7च नव्हे तर लिडिंग रोल मध्ये आलेत. लीड केल्यासारखं चित्र आहे, कारण 2 षटकार बॅक टू बॅक त्यांच्या बॅटमधून आलेत. शानदार बॅटिंग. मोठा फटका. व्हॉट अ शॉट. हा किती लांब गेलाय. आजच्या दिवसभरातील सर्वाधिक लांब. विशारदची बॅटिंग बघता अभिषेक शर्माची आठवण आली. ज्या प्रकारे IPL मध्ये अभिषेक शर्मा ट्रॅव्हिस हेड बॅटिंग करत होते, त्यावेळेला ज्या प्रकारची ती धुवाधार बॅटिंग बघायला मिळेल, ती बॅटिंग आता विशारदच्या बॅटमधून पाहायला मिळते. हो, यावेळेला जडमधला चेंडू होता, त्याला लोअर फुल टॉस मध्ये बॅटवरती घेतलं, हलक्या बॅटने खेळलं आणि ऑनड्राईव्हच्या स्वरूपाने हा फटका खेळत असताना एकदा धाव पूर्ण केली. 2 षटकांचा खेळ जवळजवळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल किती धावा आहेत? 44. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 20, या षटकामध्ये आल्या 24 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 44 वरती 2 विकेट. टीम रेड डेव्हिल नोएडा रायगड.
चेंडू 28 धावांची गरज आहे. 18 बॉल रिमेनिंग अँड 28 रन्स रिक्वायर्ड टू विन. विशारद ऑन फायर. बघा ही वेगळी पेशकश आहे. मुंबई या खेळाडू आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची पेशकश देणं स्वाभाविक आहे. नवोदित खेळाडू आणि या नवोदित खेळाडूकडून खूप साऱ्या अपेक्षा टीमला होत्या आणि त्या अपेक्षेवरती खडे उतरल्यात. यावेळेला चेंडू मागे निघून गेला. वेगवान चेंडू, शानदार डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता. बॅट अँड पॅडमध्ये अंतर जे होतं त्या अंतरला ओळखलं आणि पुढे पुढे बीट करत असताना निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. प्रकाश बॉलिंग मार्कवरती आले. पहिल्या चेंडूवरती प्रकाशने जो चेंडू हाताळला तो अतिशय शानदार होता. म्हणजे त्या चेंडूने एक निर्देशन दिले की या षटकामध्ये पहिल्या 2 षटकांना बॅक काढण्याचा प्रयत्न करू. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन टाकला गेला परंतु लक्षणाच्या बाहेर होता आणि त्यामुळे पंच दंडित करतायत व्हाईट बॉलने. आत्ताच्या घडीला तुमच्या गोलंदाजीमध्ये स्लोअर वन हा प्रकार असणं गरजेचं आहे, नाहीतर वाचणं तितकं सोपं राहत नाही. स्लोअर वन, आउट सिंगर, इन सिंगर, बाउन्सर, यॉर्कर या सर्व चेंडूमध्ये एक स्लोअर वन असावा, नाहीतर मग तुम्हाला या सगळ्यांवरती मार पडल्यानंतर जायचं कुठे हा प्रश्न पडेल. तो स्लोअर हाताळण्याचा प्रयत्न. हो क्या बात आहे. लेग स्टंपचा चेंडू, लाऊड अपील. शरीराचा वेग निर्धाव चेंडूचे सांगता. प्रकाशने मात्र या मॅचमध्ये वेगळा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीचे 2 चेंडू त्याच्यामध्ये फक्त एकच धाव, ती सुद्धा वाईटच्या रूपाने आली आहे. 4 चेंडू तर अजूनही खेळणं शिल्लक आहे. बघा येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 2 ते 3 धावा आली, मॅचमध्ये अजून रंगत वाढेल. सर्वांच्या नजरा होत्या थॉमसवरती, म्हणजे तोच प्रकार ना. अभ्यास केला थॉमसचा, पेपर आला विशारदचा, असं काहीसं झालंय. आणि आता प्रकाश ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा मैदानाला गरंगळत आला. ते कापड निघून गेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाय घसरून तिथे पडले जरूर. साई बॅटिंगमध्ये साईचा प्रभाव तितकासा दिसला नाही. 1 धावेने स्ट्राईक रोटेट. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. आणि आता विशारद नाही, 2 बॉल कनेक्ट न झाल्यानंतर थॉमसला स्ट्राईक आणून दिली. ज्या ठिकाणी थॉमस पाहूयात कशा प्रकारे त्या संधीचा फायदा उचलत आहेत. आणि योग्य क्रिकेट आहे. ज्या वेळेला तुमच्या बॅटला बॉल लागते तुम्ही खुशाल स्ट्राईक इनवरती द्या. बॅटला जर बॉल लागत नसेल तर समोरच्याला संधी देणं गरजेची असते. आणि समोर इतका भला मोठा प्लेअर आहे आणि ते कार्य इथे विशारद केलंय. पोटा फटका नाही आला, कनेक्ट होत नाहीयेत. अपेक्षेप्रमाणे बॅटवरती चेंडू येत नाही, अपेक्षेप्रमाणे धावा बनत नाहीत. परंतु काल ज्या वेळेला भाईंदरमध्ये थॉमस खेळत होते, एक मोठ्या धावफलकाचा 90 जवळजवळ 80 पार धावफलकाचा पाठलाग करत असताना अर्धशतक त्यांनी झळकावलं. त्यावेळेला त्यांना स्ट्राईक कमी मिळाली म्हणून त्यांचा संघ तिथं स्पर्धेबाहेर सुद्धा होताना दिसला होता. आज तशी काही झलक दिसत नाहीये. प्रकाश शानदार बॉलिंग. हो चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक माफ करा, बॉल खाली गेलाय. क्या बात आहे. सिंगल आली आहे, एकच धाव, सिंगल धाव येते. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात प्रकाशने. या मॅचमध्ये काहीतरी ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. शानदार बॉलिंग, चांगला कमबॅक. खास करून मार्शल इलेव्हन या संघाचा 2 षटकामध्ये 44 धावा आल्या होत्या. 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा म्हणजे 48 वरती धावफलक थांबले. थॉमस समोर, प्रकाश मोठा फटका समोरच्या दिशेने. ये थॉमस है, ये थॉमस की पावर है और ये थॉमस की बादशाहत. डॉट प्रकाशने केलेला तो इफेक्टिव्ह मारा, त्या सर्वावरती पाणी भरण्याचं कार्य आता थॉमसने केलंय. म्हणजे जिथं वाटत होती की मॅच पुन्हा एकदा मार्शल इलेव्हनच्या बाजूने जाते, तिथून पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकून ठेवली आहे. 12-18 आहे.
मॅच संपलेली नाहीये. या 12-18 मधून सुद्धा टीम कमबॅक करू शकते मार्शल 11. फक्त ते कमबॅक करण्यासाठी या जोडीला फोडणं गरजेचं, या जोडीला मैदानाच्या बाहेर पाठवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी विकेट नितांत गरजेची आहे. आशिष कनोजिया मागील 2 ते 3 अंगामध्ये जे काही यशस्वी संघ आपण पाहिले, NB अवध असतील किंवा फोर स्ट्रायकर असतील किंवा अजून काही संघ असतील, त्याच्यामध्ये आशिष कनोजियाला आपण पाहिलं आणि तोच आशिष कनोजिया आता बॉलिंग मार्क वरती बघायला मिळतो. समोर विशारद असणार आहे. बघूयात विशारदच्या अगेन्स्ट काय प्लॅनिंग आहे आशिष कनोजियाचं. राईट आर्म राऊंड द विकेट. ऑफ ड्राईव्हच्या रूपाने हा चेंडू खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत चेंडूला गॅदर केलं जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. विचार काय करते मार्शल 11? या षटकामध्ये एकही मोठा फटका न येता 4 ते 5 धाबा, 2 ते 3 धाबांचं षटक यावं आणि शेवटच्या षटकापर्यंत मॅच जावी, त्याच्यामध्ये विकेट सुद्धा मिळाव्या. परंतु दुसऱ्या बाजूला जो रेड डेव्हिल नोएडाचा संघ आहे, रायगडचा संघ आहे, तो काय विचार करतोय? ह्या मॅचला या षटकामध्ये किती जवळ आणून ठेवता येईल किंवा कशा प्रकारे या षटकामध्ये संपवता येईल यासाठी प्रयत्न करा. 9+1 अशा 2 धाबा. गरिबी में आटा गिला, दुष्काळात 13वा महिना, या प्रकारे धाबांचा बॅलन्स कमी असताना आलेली नो बॉल आणि त्याच्यावरती +1. नेक्स्ट बॉल फ्री हिट. धावचित वगळता कोणत्या प्रकारे फलंदाज बाद होऊ शकणार नाही आणि असं असताना बघूयात या फ्री हिटचा फायदा विशारद कशा प्रकारे उचलतोय. 57 लॉस ऑफ 2 विकेट. चांगली पार्टनरशिप 2 खेळाडूंमध्ये. लेग स्टंपरचा चेंडू उंची जास्त गाठली आहे. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे. झेल टिपला जाईल का आणि टिपला झेल, परंतु ये फ्री हिट आहे. फ्री हिट फलंदाजीसाठी होती. ते फेकणाऱ्या फेकी करणाऱ्या क्षेत्ररक्षकासाठी नव्हती. क्षेत्ररक्षकाने सुद्धा फ्री हिट केलाय. 1, 2 आणि 3 धाबा धावून कंप्लीट. रनची संख्या कमी असली की अशा प्रकारचे चित्र घडत असतात. न होणाऱ्या चुका सुद्धा होत असतात. कॅच झेलणारा सुद्धा सोडतो किंवा चांगली बॉलिंग टाकणारा सुद्धा मार खातो. असे अनेक प्रसंग आपण पाहिलेले आहेत आणि अशा अंडर प्रेशर खेळत असताना ही झालेली चूक म्हणजे जिथे 1 धाव होती तिथे 3 धाबा गेल्यात. धापलकती धावा जर आपण पाहिलं तर आता 60 आहेत. 12 धावांची अजूनही गरज. थॉमस समोर आशिष आणि यावेळेला लपेटलाय. प्रॉपर कनेक्शन आहे. स्लॉक केलं चेंडूला आणि चेंडू निघून गेला सरळ स्वर्ग सीमारेखा पार. षटकार. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाचे कर्णधार आपण टॉस साठी येऊन थांबायचे. भावेश नाईक आपण या. 9 चेंडू 6 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. थॉमस डायस याला स्ट्राईक एंड वरती. आशिष कनोजिया. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मोठा फटका आडव्या बॅटने खेळलं जरूर. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पूल प्रॉपर झालेला नाहीये. एका धावेचं रूपांतर 2 धाव्यामध्ये. पुन्हा एकदा सैरावैरा फेकी झाली आहे आणि या 2 धावा धावफलकामध्ये ऍड होत आहेत. पुन्हा एकदा फेकी खराब आहे, परंतु आता थॉमस म्हटलं जाऊ दे. या 2 धावांची धावफलक 68 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 4 धावांची गरज आहे. सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2024 पर्व 7वं आणि या 7व्या फेरीतील 7व्या पर्वातील पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि त्यामध्ये जवळजवळ या सामन्यावरती शिक्कामोर्तब केल्या जमा. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. कॅच टिपलाय. क्या बात आहे. झेल टिपला आणि अखेरकार थॉमस बाद.
पीपी प्रतीक पाटील, ऋतिक पाटील वडवली. वडवलीचे खेळाडू आहेत. पाहूयात अशा वेळेला आले जिथे त्यांना कोणत्या प्रकारचं दडपण नाहीये, फक्त मॅच फिनिश करायचे. आशिष कनोजेने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. चांगला झेल कामेश यांचा. हो षटकाचा वेध घेणारा हा चेंडू आणि अपील सुद्धा झाली. तितकासा प्रभाव नाही पंचांवरती. येते डॉट. 4 षटकांचा खेळ संपतो आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा, माफ करा 68 धावा. 4 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बघूयात या 4 धावांना वाचवलं जातंय का, काय तो ऐतिहासिक विजय मिळवला जातोय का. तुर्तास या ऐकूया डीजेला. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज. खेळायला तेव्हाच मजा येते ज्या वेळेला आपल्या विजयाचे पर्सेंटेज हे सर्वात कमी असतात. जसं इंडिया पाकिस्तानची मॅच, जिथे सर्वांना वाटत होतं की भारत जवळजवळ पराभूत झालं जमाय त्या मॅचला, किंवा वर्ल्ड कपची फायनल मॅच, अशा वेळेला काहीसा चांगला खेळ करण्यामध्ये जी मजा असते ती कशामध्ये नसते. प्रकाशला ती संधी आहे 6 चेंडूमध्ये 4 धाव वाचवण्याची. काय ती कमया प्रकाश साधतायत का, यावरती नजर असणार आहे. जर का या क्षणाला प्रकाशाने या 4 धाव वाचवल्या तर हा सामना त्यांच्या आठवणीमध्ये राहणारा म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी मानू शकतो. धावचीची संधी, काय खेळाडू बांधेल का नाही. बघता बघता एकाचं रूपांतर 2 मध्ये विशारदला बाद करण्याची संधी गमावली आहे. मोठ्या फटक्याने मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करून प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. आता 5 मध्ये 2 जिंकणार कोण. जवळजवळ पिक्चर क्लिअर आहे, परंतु हे क्रिकेट आहे, विसरायला नको. कधी काय घडेल, केव्हा घडेल, कोणाच्या बाजूने सामना जाईल हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच जोपर्यंत शेवटची धाव, शेवटचा चेंडू पडत नाही, घेतली जात नाही, तोपर्यंत विजय शिक्कामोर्तब केला जात नाही. प्रकाशचा चेंडू मागे निघून गेला, येथे निर्धाव. प्रकाशला इतिहास घडवण्याची सुवर्ण संधी आहे. मग आव्हान किती मोठं आहे त्याला बघून चालणार नाहीये. विशारदकडे क्षमता आहे, परंतु विशारदचा मागील 5 ते 6 ते 7 चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर तितकासा चांगला राहिलेला नाहीये जो त्याच्या अगोदर राहिला होता. जे लगातार 3 षटकार लगावले ते त्यानंतर जर आपण पाहिले तब्बल 8 चेंडू त्याने खेळले आणि त्याच्यामध्ये त्याला एकही मोठा फटका खेळता आलेला नाही. लॉक केले चेंडूला, चेंडू जातोय निघून लॉंग ऑन, सीमारेखा पार, 1 बाउन्स, चौकार, मॅच फिनिश. विजयी चौकार विशारदच्या बॅट मधून. आणि अशा प्रकारे सामना संपलाय, सामना जिंकलाय. थँक्यू डीजे. सामना संपलाय, सामना जिंकलाय रेड डेव्हिल नोएडा रायगड या संघानं. मी विनंती करेल रेड डेव्हिल रायगड आपण कर्णधार पाठवायचा आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली कर्णधार आपण सुद्धा या. मला वाटतं भावेश आलेले आहेत. आणि आता झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा किताब सुद्धा दिला जाईल. आणि या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडूचं नाव आहे त्या खेळाडूचं नाव आहे जो आला, जो खेळला, लगातार 3 षटकार लगावले, थोडासा पाठपाठ जरूर आला त्यानंतर, परंतु शेवट त्यांनी गोड केलाय. नाव आहे विशारद पगारे. मी विनंती करेल विशारद आपण या. मानवताचा किताब आपल्यास दिला जाईल. त्याचबरोबरीनं रेड डेव्हिल नोएडा रायगड कर्णधार आपण यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. खूप खूप धन्यवाद भरत मोरे, विशारद पगारे, लालबागचा युवा खेळाडू, आणि त्याला सामनावीरचं पारितोषिक आता आपण देणार आहोत. मी विनंती करणार आहे मिलिंद सावंत आणि हेमंत जोशी या दोन्ही महानुभावांना आपण इथे बक्षीस वितरण आणि नाणेफेकसाठी संपर्क करायचा आहे.
विशारद पगारे यांना नम्र विनंती, आपला सामनावीरचं पारितोषिक घेण्यासाठी आपण इथे यायचं आहे. हा, या लवकर या. आणि त्यानंतर टॉस होईल. चला, आदित्य प्रिया लॉजिस्टिक्सचे कॅप्टन भावेश नाईक हा आलेले आहेत. अंकुर सिंग या. अंकुर किंवा सुनील चावरी या. अंकुर आलेले आहेत. मी मिलिंद सावंत आणि हेमंत जोशी यांना विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे. आणि विशारद पगारे, आपण 2 मिनिटासाठी इथे यायचं आहे. टीम मीटिंग तुम्ही नंतर करू शकता, कारण पाहुणे तुमच्यासाठी थांबलेले आहेत. थँक्यू. या, टॉस करूया. टॉस